देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक दिसतात. पुण्यातही त्यांचं हे आक्रमक रूप बघायला मिळालं. महिलांवरील अत्याचाराच्या विषयावरून त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुनावलं. भयमुक्त पुणे ही भूमिका आमची आहे आणि इथे मला खेद वाटतो याच्यामध्ये की भयमुक्त पुणे असा भयमुक्त महाराष्ट्रही असला पाहिजे. परंतु आजच सकाळी वृत्त आलेलं आहे की बदलापूरमध्ये पॉक्सोच्या केसमध्ये ज्या शाळेच्या संचालकांनी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केली त्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याची तयारी दाखवलेली होती आणि नंतर आता आरडाओरडा झाल्यावर बातमी सुरू होते की आता त्याचा आम्ही राजीनामा घेणार आहे. प्रत्येक वेळेला कुठे काँग्रेसची युती कर, कुठे अशा माणसाला या पद्धतीने स्वीकृत नगरसेवक करा आणि मीडियाचं लक्ष गेलं की त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल करायचा. मला असं स्वतःला वाटतंय की बूंद से गई वो हौद से नहीं आती ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे आपण राजाश्रय देणार असलो तर ते चुकीचं आहे. ही परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे. तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय नगर अध्यक्ष यांच्यावरती भूखंडाच्या बद्दलचे तर अनेक गुन्हे होते आणि इतकंच नव्हे तर अँटी ट्रॅफिकिंगच्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. या संदर्भातली माहिती आमच्या युवाच्या लोकांनी सगळ्यांनी पोलिसांकडे वेळोवेळी मांडलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर त्याच्या वेळेला अशा वेळेला राजाश्रय देऊन त्यांना तिकीट न देता परत त्यांच्या चिरंजीवांना राजाश्रय मिळणार आहे. म्हणजे पुणे शहर जे आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकीय गुन्हे असतात त्यांना आपण वेगळं काढतो की आंदोलनं केली आहेत, कुठे निदर्शनं केली आहेत, पण हे गुन्हे म्हणजे डायरेक्टली मुलींना वसतिगृह चालवतो सांगायचं, त्यांचं कॅमेऱ्याने शूटिंग करायचं, त्यांना पाठवायचं, तो गुन्हा भयंकर आहे. म्हणजे सीपींनी त्याच्याबद्दलचं ज्या वेळेला सगळी वस्तुस्थिती मांडली तर आपल्याला दिसेल. आणि अशा वेळेला ही माणसं संभावितपणे मिरवतात, आमच्याबरोबर शेजारी खुर्च्यांवर येऊन बसतात. अशा वेळेला आम्हाला कळत नाही की या पक्षांचे हे प्रतिनिधी जे आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे ज्यांच्यावरती गुन्हेगारी स्वरूपाचं सिद्ध झालं नसेल, ठीक आहे, पण हे गुन्हे जे आहेत त्याचं गांभीर्य इतकं आहे की अशी माणसं राजाश्रयापाशी असल्यावरती कुठल्या महिला तक्रार करायला पुढे जाणार आहे आणि कशा पद्धतीने दहशतीचा उपयोग करून त्यांनी भूखंड स्वतःचे हे केलेले आहेत याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःच एक व्हाईट पेपर मांडावं दुसऱ्याने आरोप करण्यापेक्षा, असं मला वाटतं. नीलम गोरे यांनी पुण्यात शिवसेनेच्या वतीनं महापालिका निवडणुकीसाठीच विजन मांडलं.